डिजिटल PCMC न्यूज, सत्याला शब्दाची धार। पिंपरीत बिनविरोध उमेदवारी मिळवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा डाव उधळला। ॲडव्होकेट नानिक पंजाबी यांचा उमेदवारी अर्ज मंजूर। डब्बू आसवानी यांचे सर्व आक्षेप फेटाळले। पिंपरी प्रभाग क्रमांक 21 ओपन पुरुष येथील भाजपाचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट नानिक नरेश पंजाबी यांची उमेदवारी मंजूर झाली आहे आणि त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार डब्बू आसवानी यांनी घेतलेले सर्व आक्षेप निवडणूक रिटर्निंग अधिकाऱ्यांनी पूर्णपणे फेटाळले आहेत। बिनविरोध उमेदवारी मिळवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा डाव फसला आहे। पिंपरी कॅम्पमध्ये दिवसभर पसरलेल्या अफवांना विराम मिळाला आहे। आता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 अधिकृत उमेदवार आमने-सामने आहेत। 31 डिसेंबर रोजी थेरगाव येथील प्रदेश कार्यालयात उमेदवारी अर्जांची छाननी सुरू होती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डब्बू आसवानी यांनी पिंपरी भाजपाचे उमेदवार ॲडव्होकेट नानिक नरेश पंजाबी यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला। श्री आसवानी यांनी 3 मुद्दे जोरदारपणे उपस्थित केले। प्रलंबित पाणी बिल, गुन्हेगारी खटला लपवणे आणि बेकायदेशीर बांधकाम। श्री पंजाबी यांनी सर्व आरोपांना अचूक आणि प्रामाणिक कागदपत्रांसह उत्तर दिले। आरोप प्रत्यारोपांची देवाणघेवाण संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू राहिली। दरम्यान पिंपरी कॅम्पमध्ये श्री पंजाबी यांचे उमेदवारी अर्ज रद्द झाल्याच्या खोट्या अफवा पसरल्या। तथापि निवडणूक अधिकाऱ्यांनी श्री आसवानी यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आणि जर त्यांचे समाधान झाले नाही तर त्यांना न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला। त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार संदीप वाघेरे यांनी भाजप उमेदवार गणेश ठाकणे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप नोंदवला। संदीप वाघेरे यांनी गणेश ठाकणे यांचे नाव 2 ठिकाणी मतदार यादीत असल्याचा आणि त्यांच्या मूळ गावातील उपसरपंच म्हणून काम करण्याचा मुद्दा उपस्थित केला। त्यांच्या बचावात गणेश ठाकणे यांनी त्यांच्या मूळ गावातील पावती दाखवली, जी त्यांनी मतदार यादीतून त्यांचे नाव वगळण्यासाठी 1 महिना आधी दाखल केली होती। त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी ठाकणे यांचा अर्ज मंजूर केला आणि संदीप वाघेरे यांचा आक्षेप फेटाळून लावला। पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।